फ्रेंड्स, मैं फरीदा, आप देख रहे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। झाले की नागरिकांनाही चालायचा त्रास होणार नाही आणि फेरीवाल्यांनाही हॉकर झोनमध्ये आपला व्यवसाय करता येईल। म्हणजे दोघांनाही पूरक असा हा निर्णय होईल। नियमाने आणि शिस्तीने हॉकर झोन पण आपला व्यवसाय करतील, जनतेलाही त्रास होणार नाही, अशा प्रकारचा निर्देश मी महापालिका आयुक्त आणि पोलिसांना दिलेला आहे। त्याप्रमाणे ही कारवाई होईल। 31 ऑगस्टपर्यंत नवीन हॉकर झोन तयार होतील आणि जे काही टाउन वेंडिंग कमिटी आहे ती होईल। आता गळती कोणाला लागली आहे? गळती कोणाला लागली आहे? किती आमदार त्यांच्यापासून आज दूर झाले? मग त्यांनी पहिली आपल्या पक्षाची गळती रोखावी आणि नंतर सरकारकडे बोट दाखवावं। आज 50 आमदार, 13 खासदार आज शिवसेनेसोबत आहेत। त्यामुळे गळती कुणाला लागली आहे? हजारो लाखो लोक आज सोबत येत आहेत। पहिली त्यांनी त्यांची गळती थांबवावी आणि मग सरकारवर बोलावं। आज एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट सकाळी घडली। सचिन अब्दाली म्हणतात तुम्हाला नाही, ते काहीतरी कोणाला ढेकून पण म्हणाले ना। एक मिनिट, त्यांचा प्रश्न आहे ना, अमित शहा अब्दाली और ढेकून खरं म्हणजे राजकारणाची भाषा किती खाली गेली आहे ही महाराष्ट्रातली जनता पाहते आहे। आज कधी अशी भाषा राज्यातल्या जनतेने ऐकली नव्हती, पण या राजकारणाचा आणि आरोपांचा दर्जा किती खाली गेलाय, घसरलाय, हे त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी माणूस कसा बिथरतो, माणूस एकदम जसा त्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि वैचारिक दिवाळखोरी आपण ज्याला म्हणतो ही याच्यातून दिसून येते। आता कोणाला ढेकून म्हणतात, कोणाला आणखी काय म्हणतात, याच्यावरून त्यांच्या विचारांना देखील कीड विचारांना वैचारिक कीड लागल्याचं या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय आणि कीड मारण्याचा बेगाऊन स्प्रे आमच्याकडे आहे। आज सचिन वाझे यांनी एक आरोप केला। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या प्रकरणामध्ये चर्चा सुरू होती। त्यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, त्या सगळ्या संदर्भाचे पुरावे त्यांनी सीबीआयला दिलेले आहेत आणि यामध्ये जयंत पाटलांचा सुद्धा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं। यामध्ये बघा, गृह विभाग त्याची चौकशी करेल आणि जे काही तथ्य आणि सत्य असेल त्याच्यावर कारवाई करेल। कुठली कारवाई सूड भावनेने करणार नाही, आकसापोटी, राजकीय आकसापोटी सरकार आमचं करणार नाही कुठली कारवाई। परंतु जे सत्य असेल, जी फॅक्ट असेल त्याची चौकशी जरूर करेल आणि चौकशीप्रमाणे कारवाई करेल। बिलकुल गांभीर्याने, मी सांगितलं ना, गृह विभाग सर्व गोष्टी सर्व बाबी गांभीर्याने घेत। आमचे गृहमंत्री सक्षम आहेत। आज शरद पवार आणि तुमची भेट झाली, नेमकं भेटीमध्ये काय कोणत्या विषयावर चर्चा झाली? पवार साहेब आले होते, त्यांची काही कामं होती, आमदारांचे काही विषय होते, काही प्रकल्पांच्या बाबतीमध्ये काही विषय होते, त्या बाबतीमध्ये चर्चा त्यांच्याबरोबर झाली आणि कुठलीही त्याच्यामध्ये राजकीय चर्चा नव्हती, त्यामुळे राजकीय अर्थ तुम्ही काढू नका। क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SKK एजेंसी से संपर्क करें। RTI SKK एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाए फोन और लगाएं कॉल